नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. डिसेंबर महिन्याचे पैशाची जी तारीख आहे तर ती आपल्याकडे आलेली आहे. तसेच त्याचबरोबर अधिवेशनामध्ये काय चर्चा चालू आहे, निराधारांच्या थकीत अनुदानाचे काय होणार आहे, अशा आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक ऐका. चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. एक छोटीशी विनंती आहे, जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आजची महत्त्वाची माहिती अशी आहे की तुम्हाला माहितीच आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितले आहे की आम्ही जे आहे तर ते तालुक्याला आदेश दिलेले आहे की सर्व तालुक्यांमध्ये उरलेल्या सर्व लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक आहे आणि याचे आदेश दिलेले आहे. जेव्हा आमच्या लोकांनी काल चौकशी केली असता काही तालुक्यांच्या ठिकाणी KYCचे काम जे आहे तर ते सुरू झालेले आहे. तसेच काही तालुक्यांनी जे आहे तर ते मेलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाला मेल करून दिव्यांग लाभार्थ्यांचे किंवा ज्या लोकांचे KYC पूर्ण झालेले नव्हते अशा लोकांसाठी जे आहे तर ते KYC करण्याचे काम किंवा त्याचे मेल जे आहे तर ते पाठवलेले आहे. काल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवता आली नाही कारण माझी तब्येत जरा बरोबर नाही आहे आणि त्या कारणामुळे तुमच्यापर्यंत माहिती आलेली नाही आहे. आज देखील माझा आवाज तुम्हाला चेंज वाटत असेल तर अशा प्रकारे ही माहिती जी आहे तर ती देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी असे देखील सांगितले की आम्ही कुठलेही पैसे अडवलेले नाही आहे. परंतु खरंच पैसे अडवलेले नाही आहे का? जर पैसे अडवलेले नाहीत तर आमच्या लाभार्थ्यांना बऱ्याच महिन्याचे थकीत अनुदान मिळालेले नाही. थकीत अनुदानाची गोष्ट तर सोडा हो, आत्ताचे चालू महिन्याचे नोव्हेंबरचे देखील पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले नाही. देवेंद्रजी असे म्हणतात की फक्त आणि फक्त 10% लोकांची KYC बाकी आहे आणि आम्ही ते करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु लाभार्थ्यांच्या म्हणजे जेव्हा आम्ही लाभार्थ्यांशी संपर्क साधतो तर अनेक लाभार्थी आहेत ज्यांचे KYC बाकी आहेत आणि ज्यांना अनुदान मिळालेलं नाही. मग फक्त 10% लोकांचं तुम्ही KYC करणार का आणि इतर लोकांचं काय? मग त्यांना परत पैसे न मिळणार यासाठीच प्रयत्न चालू राहील का? हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतो आहे. आज तुम्हाला मी सांगितलं होतं की तारीख आपण सांगणार आहोत आणि ती निश्चित आहे. ते तारखेविषयी आपण बोलूया. त्याचबरोबर तालुक्यांची देखील यादी आलेली आहे, ती एकदा पुन्हा कन्फर्म करून, आत्तापर्यंत आपण तालुक्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही परंतु ती पुन्हा एकदा कन्फर्म करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. तर बघा, आत्ता अशी माहिती मिळते आहे, आत्ता 11 वाजलेले आहेत आणि आत्ता अशी माहिती मिळते आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा उत्तर दिलेलं आहे कुठे या आपल्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर आता कालपासून काही ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यांनी सांगितलं की प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे परंतु खरी प्रोसेस ही काल सकाळपासून जी आहे तर ती सुरू झालेली आहे. त्यामुळे ज्यांचं ऑथेंटिकेशन KYC जे काही आहे ते बाकी राहिलेलं असेल, आपण साध्या भाषेत KYC म्हणूया, पण ऑथेंटिकेशन देखील काही लोकांचं बाकी आहे, तर ते देखील करून घ्या आणि त्याची प्रोसेस काही ठिकाणी सुरू झालेली आहे. आता प्रत्येकाने तालुक्याच्या ठिकाणी जावं का, तर मी अजिबात तुम्हाला असा फोर्स करत नाही किंवा तुम्हाला सल्ला देत नाही इतरांप्रमाणे की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा आणि पटकन KYC करून घ्या, असं अजिबात मला म्हणायचं नाही. काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या प्रतिनिधीला कुठला तरी, जर एका गावात निराधारांचे 50 लोक असतील, मोठं गाव असेल तर 20 लोक असतील, त्यापैकी जो जाऊ शकतो अशा व्यक्तींना तुम्ही तिथे पाठवा आणि इतरांची देखील माहिती विचारून यायला सांगा की आमच्या गावामध्ये 20 लोक आहेत आणि असा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक एक करून तिथे जा. पुढच्या वेळेस देखील तुम्ही 20 लोकांनी एकत्र जाण्याची काहीही घाई करू नका. तुम्ही पुढील 2-3 लोकांनी जाऊन या. असं करत करत तुमचं जे आहे तर ते काम पूर्ण होईल. आणि आता तुम्ही सर्वच गेलात तर तुम्हाला सर्वांनाच रिटर्न देखील पाठवू शकते, कारण तुम्हाला माहिती आहे तालुक्याच्या ठिकाणी काय काम चालतं. ते आज साहेब नाही आहेत, सही होऊ शकणार नाही, ते आलेले नाही आहेत, साहेब मीटिंगमध्ये आहे, अशा पद्धतीचे उत्तरं जे आहे तर ते गरीब गरजू लाभार्थ्यांना नेहमी दिले जातात आणि हे निश्चित आहे आणि ही ग्राउंडवरची परिस्थिती आहे. म्हणजे खरी परिस्थिती ही आहे.
देवेंद्रजी म्हणत असले की आम्ही KYCचं काम सुरू केलं आहे, परंतु KYCचं काम हे कालपासून सुरू झालेलं आहे. तर ही वास्तविक परिस्थिती आहे, याला आपण नाकारून चालणार नाही. त्यामुळे कुणीही घाई करू नका अजिबात. तिथे जाऊन रांगा लावू नका आणि तिथे ते एम्प्लॉई कंटाळतील असं देखील काम करू नका. म्हणजे काय आहे, त्यांचं तर ते कर्तव्य आहे, परंतु बऱ्याचदा ते एम्प्लॉई कंटाळा करतात आणि ते काम मग तुमचं राहून जातं. एका वेळेस जर त्यांच्याकडे 100 लोकं असतील तर ते 100ही लोकांचे डॉक्युमेंट्स घेतात आणि एका टेबलच्या कपाटामध्ये किंवा कबोर्डमध्ये ते ठेवून देतात आणि ते काम तिथेच पेंडिंग राहतं. आपल्याला वाटतं नाही, मी साहेबांना डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते होऊन जाईल, परंतु ते काम नाही केलं. त्यांनी फक्त डॉक्युमेंट्स घेतले पण काम केलं नाही. अशा पद्धतीची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं ते देखील नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या देखील नक्की विचारा, जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला देता येईल. त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो तारीख जी आहे तर ती आता आपण पाहूया. तारखेविषयी काय आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून मी तुम्हाला सांगतो आहे की तुमची जी प्रोसेस आहे, अनुदान मिळण्याची जी प्रोसेस आहे तर ती 15 डिसेंबरपासून चालू होणार आहे. 15 डिसेंबरपासून प्रोसेस चालू होईल. म्हणजे बघा, आज GR येणे अपेक्षित आहे, कदाचित आज GR येऊन जाईल, परंतु प्रोसेस ही 15 डिसेंबरपासून चालू होईल. 17 ते 18 डिसेंबरला तुम्हाला पोर्टलवरती मेसेज पाहायला मिळेल व 21 डिसेंबरला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल. पैसे वितरणाची प्रक्रिया 15ला होईल. 17-18 तारखेला पोर्टलवर मेसेज येईल आणि त्यानंतर 21 तारखेपासून पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. हे झाली तारीख. आता काही लाभार्थ्यांचे कॉमन प्रश्न आहेत ते देखील आपण घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना बरेच प्रश्न आहेत आणि ते नेहमी विचारत असतात. त्यामुळे लाभार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. आता सुरुवातीला आपण त्या लाभार्थ्यांचा विचार करूया ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे ऑलरेडी मिळालेले आहे. तर नोव्हेंबरचे पैसे मिळालेले लाभार्थी आपल्याला विचारतात, सर आम्हाला, आज मी कुणाचं म्हणजे नाव घेणार नाही आहे, कॉमन प्रश्न आपण घेऊया कारण खूप गरज आहे या प्रश्नांची. तर ते विचारतात, सर आम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहे, आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल का, असं वारंवार बऱ्याच लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे. तर अशा सर्व लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला नोव्हेंबरचे, ऑक्टोंबरचे, सप्टेंबरचे पैसे मिळाले असेल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची काहीही गरज नाही. तुमची KYC ओके आहे आणि सर्व गोष्टी ओके आहे. उगीचच कोणीही काहीही सांगत आहे म्हणून जाऊन असलेल्या योजनांना कृपया बंद करू नका. ज्या योजना चालू आहेत त्याला तुम्ही कृपया बंद करू नका. ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहे अशा लाभार्थ्यांनी, कारण बऱ्याचदा काय होतं, परत तुम्ही डॉक्युमेंट्स देता, परत तुमची वेबसाईटवर डिटेल्स चेक केले जातात आणि परत त्यामध्ये काहीतरी वेगळ्या कर्मचाऱ्यांनी वेगळी छेडछाड केली की ते डिटेल्स चेंज होतात आणि त्यामुळे परत प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ज्यांना पैसे मिळाले त्यांनी काहीही करू नका, कृपया तुम्हाला मी विनंती करतो. त्यानंतर पुढील लाभार्थी आहेत. आता ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही, हे एक वेगळ्या कॅटेगरीतले लाभार्थी आहेत की ऑक्टोंबरपर्यंत पैसे मिळालेले आहे परंतु सर नोव्हेंबरचेच पैसे मिळालेले नाही. तर तुम्हाला का मिळाले नाही, तर तुम्हाला याच्यासाठी त्यांनी पेंडिंगवर ठेवलेलं आहे की तुम्ही KYC केली पाहिजे. आता कशाची KYC केली पाहिजे, आता जर दिव्यांग नसेल तर UDIDची KYC कशी करणार किंवा KYC कशाची करणार, बँक तर ओके आहे, DBT लिंक आहे, अजून सर्व काही आहे, मग आता KYC कशाची करणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर अशा लाभार्थ्यांचं जर यादीत नाव असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल, आता महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती आहे की 400हून अधिक तालुके आहेत आणि या सर्व तालुक्यात प्रत्येक तालुक्यात आपली वेगवेगळी नियमावली असते. प्रत्येक तालुक्याचा जो संजय गांधीचा जो तहसीलदार आहे तर तो त्याच्या मनाने काम करण्याचं काम करत असतो. तर अशा वेळेस काय होतं, काही काही तालुक्यांमध्ये याद्या लावलेल्या आहेत, काही काही तालुक्यांनी नोटीस पाठवलेली आहे, काही काही तालुक्यांनी फोन करून सांगितलेलं आहे, तलाट्यांना सांगितलेलं आहे, असे वेगवेगळे प्रकरण आहेत. तर यामध्ये जर तुमच्या तालुक्याची स्थिती असेल की ते सांगत असेल, जर तुम्ही दिव्यांग नसाल आणि ते सांगत असेल की तुमचं नाव असेल किंवा ते सांगत असेल तुम्ही KYC केली पाहिजे, तर तुम्ही त्यांच्याकडे जा आणि ते जे करतात, जी प्रोसेस करणार, तर KYC म्हणजे त्यांचं ऑथेंटिकेशन हा शब्द थोडा वेगळा वाटतो आहे, तर ते ऑथेंटिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. कारण तुम्हाला सांगत आहात तुमचं नाव आहे. बऱ्याच मला लाभार्थ्यांच्या याद्या आल्यात की सर आम्ही दिव्यांग नाही परंतु तरी देखील आमचं दिव्यांगांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि आम्ही
कागदपत्र दिली पाहिजे का, KYC केली पाहिजे का. अहो तुमचं नाव आलं तर तुम्ही करून टाका ना. तुम्ही जरी दिव्यांग नसलाय, ती यादी तुमच्या दृष्टिकोनातून दिव्यांग यादी आहेत, पण त्यांच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल ती मिक्स यादी आहे, सर्वांसाठी यादी आहे. त्यामुळे जर तुमचं नाव असेल आणि तुम्हाला ते सांगत असेल तर तुम्ही ते करून टाकणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येकाने एकाच वेळी जाऊन तिथे गर्दी करण्याची काही गरज नाही. सुरुवातीला माहिती घ्या, काळजीपूर्वक ऐका आणि त्यानंतरच ती कामे करायला पुढे जा. तर अशा प्रकारे जे लाभार्थी आहेत ज्यांना नोव्हेंबरचे आलेले नाही, तर त्यांनी ते ऑथेंटिकेशन म्हणजेच KYC त्यांचं करून घेणं गरजेचं आहे, जरी ते दिव्यांग नसतील तरी देखील. हे फक्त कोणत्यासाठी झालं, ज्यांना ऑक्टोबरचे आधीचे पैसे आलेले आहेत, फक्त नोव्हेंबरचे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना. आता आणखी यामध्ये एक वेगळी कॅटेगरी आहे. चौथ्या कॅटेगरीचे लाभार्थी असे आहेत ज्या लाभार्थ्यांना गेल्या 3 ते 4 महिन्यापासून पैसे आलेले नाही. खास करून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे पैसे आलेले नाही आहेत, म्हणजे 4-5 महिन्याचे पैसे आलेले आहेत. तर यांना का पैसे आलेले नाही आहेत, तर हा एक मोठा विषय आहे की सर आम्हाला 3 ते 4 महिन्यापासून पैसे आलेले नाहीत. अशा बऱ्याच कमेंट्स येतात, फोनवरती देखील विचारतात, त्यांना उत्तरं देत असतो आम्ही. परंतु कधीकधी प्रत्येकाचा फोन घेत नाही, कारण आमचा फोन लागत नाही आहे नेटवर्कच्या इश्यूमुळे. तर अशा लाभार्थ्यांनी आता काय करावं, हा देखील एक मोठा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो आहे की सर आम्हाला 4 महिन्यापासून मिळाले नाही. तर तुम्हाला पैसे यामुळे नाही मिळाले की बघा, लास्ट जे आहे तर 5 तारखेला 5 जुलै या वेळेस जे आहे तर ते अपडेट करण्यात आलेले होते काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स, म्हणजे पोर्टलवरती नाव, आणि त्यावेळेस तुमच्या नावामध्ये काहीतरी त्रुटी असल्यामुळे ते तुमचे नाव पोर्टलवरती अपडेट नाही झाले आणि त्या कारणामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आले. आता असं आहे का की तुमचंच नाव झालेलं नाही आहे किंवा तुम्हालाच काहीतरी अडचण येते, असं नाही आहे. अशामध्ये खूप लाभार्थी आहेत, परंतु त्यावेळेस या आधारावरती ते डिटेल्स अपडेट करण्यात आलेले होते की लाभार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स एकदा चेक करा. योजना जेव्हा तुम्ही चालू केली तेव्हाचे डॉक्युमेंट्स असतात, तहसील कार्यालयामध्ये बरेच डॉक्युमेंट्स असतात, आणि ते डॉक्युमेंट्स बघून जे आहे तर तुमचे डिटेल्स तुमच्या डेस्क नंबर A तहसील कार्यालयाचं जे आहे त्यांनी अपडेट केलेले होते. आणि त्यांनी ज्यांची डॉक्युमेंटची नावं वगैरे चुकीची आहेत तर त्यांचे ते फिल केलेले नाही, आणि त्यामुळे तेव्हापासून तुमचे ते पेंडिंग आहेत. तर अशा प्रकारे आहे. अशा लोकांनी काय करावं, तर त्यांनी देखील तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आम्हाला तेव्हापासून पैसे येत नाही हे स्पष्ट सांगावं. असं नाही की पैसे येत नाही आहे, पैसे येत नाही सर, पैसे येत नाही, असं नाही. तर तुम्हाला कधीपासून येत नाही आहे, का येत नाही, त्यांना सांगा की तुम्ही त्यावेळेस जे अपडेट केलेले होते आमचे नाव, त्यामध्ये आमचे नाव अपडेट झालेले नाही, जेणेकरून त्यांना ते लक्षात येईल की हां यावेळेसचं प्रकरण आहे आणि हे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला पैसे येतील. ज्या लाभार्थ्यांना 4 ते 5 महिन्यांपासून आले नाही अशा लाभार्थ्यांसाठी मी ही माहिती सांगितलेली आहे. तर आपण 3 कॅटेगरीजची माहिती इथे दिलेली आहे, आणि उर्वरित जे महत्त्वाची माहिती होती, किती तारीख आहे, काय आहे, अधिवेशनात काय चालू आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा, आणि त्यांना काळजीपूर्वक सांगा की व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.